लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शो मध्ये. कल्लाकार या शो मध्ये जेव्हापासून हा कल्लाकार शो डिझाईन झाला तेव्हापासून 2-3 सेलिब्रिटी जे होते ना कलाकार, ते मला हवेच होते शो मध्ये. त्याच्यातली एक व्यक्ती आज माझ्यासोबत आहे. बरं दादा, खूप खूप स्वागत आहे अँड थँक्यू सो मच फॉर दिस टाइम. कारण आता थांबायचं नाही म्हणत म्हणत प्रमोशन पण थांबत नाही आहे आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चाललोय. आणि आमच्या चॅनलची मैत्री पण किती चांगली आहे बघा. आम्ही त्यांच्या खाली, त्या चॅनलच्या खाली होतो, आम्ही दुसरीकडे चाललो आणि दुसऱ्या चॅनलच्या प्रमोशनच्या अगोदर आज आम्ही इकडे ड्रायव्हर भेटलोय. सो भरत दादा, कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. सो कलाकार इन द कार. तर सगळ्यात अगोदर गाडीच्या गप्पा होणार आहेत. तर मला सांगा ना, आयुष्यातली पहिली गाडी किंवा ड्रायव्हिंग व्हील ड्राईव्ह करायला लागलात, कधीपासून करायला लागलात, आवड कधी निर्माण झाली गाड्यांची, काय होतं ते सांगा. आयुष्यातली पहिली गाडी म्हणजे माझ्या वडिलांची टॅक्सी. हा, आणि त्याच्या मागे खूप इमोशन्स आहेत. कारण त्या टॅक्सीने आम्हाला सगळ्यांना घडवलं, आम्हाला सगळ्या भावांना शिक्षण झालं. माझ्या वडिलांची प्रश्नच नाही. त्या आयुष्यातली ती पहिली गाडी. त्या गाडीची किस्से इतकी आहेत की धंदा कमी होत असेल का काय, तर माझ्या वडिलांनी अक्षरशः रस्त्यात भजीपाव खाऊन वगैरे दिवस काढून, जेणेकरून आजचा धंदा नीट व्हावा. त्यांच्यासाठी पण ते महत्वाचे होते. कारण शेवटी आम्हाला सगळ्यांना सुसंस्कृत करायचं होतं, शिक्षण द्यायचं होतं. त्यामुळे त्यांची ते मेहनत, खूपच मेहनत. त्या प्रत्येक आई वडील करतातच मुलांसाठी मेहनत. पण माझ्या वडिलांची मेहनत मी खूप जवळ आणि खूप मेहनतीने बघितल्या त्यांना. आणि ती गाडी, त्या गाडीला कधीही त्यांनी असं हे नाही केलं की लक्ष्मीसारखं सांभाळलं. म्हणजे रोज गाडी धुतलीच पाहिजे. नियमितपणे. मग मी लोकदारचे शो करत असेल तेव्हा पण कधी सकाळी पहाटे गाडीत दर रविवारी गाडीच्या आतमध्ये काथ्या म्हणून चिखल साठायचं आपल्या टायरच्या वर, ते पण साफ करत दर रविवारी. तुम्ही सगळे हो, ते माझ्या वडिलांची ती लक्ष्मी होती. त्यामुळे त्या आयुष्यातली पहिली गाडीच्या मागे खूप इमोशन्स, म्हटलं ना, एवढे सारे इमोशन्स आहेत. आज जो काय आहे त्या आयुष्यातल्या पहिल्या गाडीला आणि माझ्या वडिलांच्या मेहनतीमुळे. तुम्ही एकदा तो किस्सा एका कार्यक्रमात सांगितलेला की मला वाटतं विक्रम काकांनी तुमचा एक इंटरव्ह्यू दूरदर्शनला घेतला, तेव्हा तुम्ही सांगितलं की त्याच टॅक्सीत, म्हणजे ती एक जमाना बघा की त्या टॅक्सीत तुमच्या नाटकाला येणारे कोणते प्रवासी होते. बरोबर, किती तो लाईफ स्टोरी तुम्हाला सर्कलमध्ये, ती टॅक्सी किती महत्वाची तुमच्या आयुष्यात, खरं सांगा. नंबर पण पाठ आहे मला, MRO 6715. पण किती भारी गोष्ट आहे ना. आणि त्याच्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग कधी शिकलात का? तुम्हाला ड्रायव्हिंग कशाला शिकलात? म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला कुठल्याही मुलांना, म्हणजे भावांना, वडिलांनी कधी ड्रायव्हिंग शिकवलं नाही. कारण उद्या दोन्ही मुलं कुठे ड्रायव्हर बनतं कामा नये, त्यांनी कधीच आम्हाला ड्रायव्हिंग शिकवलं नाही. पण जसं पुढे त्याला पण वय वाढत गेलं आणि गाडी वगैरे घ्यायची इच्छा झाली, तरी सुद्धा पहिली गाडी मी घेतली तर मी गाडी चालवून पण होतो. मग ड्रायव्हर ठेवला होता. मग त्याच्याकडनं मग एकदा त्या ड्रायव्हरने टांग दिली, आला नाही. मग मात्र डायरेक्ट गाडी मी हातात घेतली स्टेअरिंगवर आणि फर्स्ट सेकंड हळूहळू चालवत टेन्शनने आणली होती. खूप टेन्शनने, म्हणजे अर्थात. आणि स्वतःच्या हप्त्यावर आपली गाडी हप्त्यावर घेतली. पण ना ती डेअरिंग, बरं झालं त्या ड्रायव्हर त्यावेळेस अचानक टांग दिली, म्हणून मी ती गाडी जबाबदारीने शिकू शकलो. आणि नंतर मग वडिलांना ज्या गाड्यांवर मला बसावं बघावंसं वाटायचं की वडिलांनी ह्या गाडीत माझ्या बसले पाहिजे. मग त्यावेळेस मी चांगले मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या, जसं पिक्चरमध्ये आलो, 4 पैसे मला मिळायला लागले, त्या माझी एकच ती हे होती, काय म्हणतात, छंद होता की कुठली गाडी घेतली इम्पॉर्टंट की वडिलांच्या हातात ते द्यायचं स्टेअरिंग. कारण आज जर मी कलाकार असेल, ऍक्टर असेल, तर मला चांगले रोल, मला इन्स्पेक्टर पण बनायचं आहे, मला जज पण बनायचं आहे, मला 7-8 कंपनीचा मालक पण बनायचा आहे. तसं वडिलांच्या का ते इच्छा असेल ना, ही टॅक्सी चालवली, ह्या मॉडेलची गाडी चालवली पाहिजे, अजून अपग्रेड मॉडेलची गाडी चालवली पाहिजे, त्यासाठी मी गाड्या घेऊन. पण जर मी तुम्हाला विचारलं टॅक्सी नंतर कुठल्या गाडीतल्या आठवणी भरतदादांकडे प्रचंड आहेत, मग ती गाडी तुम्ही जेव्हा बघाल त्या मनाच्या खूप जवळची ती गाडी, आणि त्या गाडीने अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बघितल्या. टॅक्सीच नंतरच्या गाड्या ह्या ब्रँडेड आल्या, फक्त त्यात सुखसोयी होत्या, इमोशन्स नव्हते. इमोशन्स टॅक्सी मध्ये होते. जेव्हा माझी मेकअप फेअर मी तयार केली व्हॅनिटी, त्यात पण मी आरसा माझं असं होतं समोर मेकअपचा, ते जर खोलला पण तर त्याच्यात मी तो टॅक्सीचा फोटो पण ठेवला होता. तुला माहिती असेल तर. एक्झॅक्टली, हो. तर त्यासाठी ते इमोशन्स आपल्याला प्रत्येक जाणीव झाली पाहिजे की ह्या टॅक्सीने आपल्याला मोठं केलं, आणि अर्थात वडिलांच्या मेहनतीनेच केले.
पण एक त्या गाडीवरचा विषय काढलाच म्हणून ते इमोशन त्या टॅक्सीला मी जगात विसरू शकत नाही, आयुष्यात मी नाही, आमचे कोणी भाऊ विसरू शकत नाही. आमच्या प्रत्येक भाऊ म्हणजे अजून 2 भाऊ आहेत आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ आहे किरण जाधव, 2 नंबर भाऊ आहे राजू जाधव आणि तिसरी माझी बहीण आहे जी माझ्या आधीची आहे छाया. आमच्या सगळ्यांचे इमोशन्स आहेत टॅक्सी बाबतीत, कारण प्रत्येकाला माहिती आहे की वडिलांनी काय मेहनत केली. त्यामुळे गाडीचा नंबर हा मला एकट्यालाच पाठ नाही. पण आता यानंतर आपण रिसेंट गोष्टीविषयी परत आता बोलूया, ते म्हणजे आता थांबायचं नाही. म्हणजे किती कमाल गोष्ट आहे ना की आपण सिनेमात ही गोष्ट सांगतोय लोकांना की आता थांबू नका, शिक्षणाचं महत्व वगैरे सगळे दुसरीकडे झालं, पण आपण आयुष्यात कुठलीही कधीही केव्हाही गोष्ट करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि शिवराज सारखा एक नवा दिग्दर्शक जो इतकी वर्ष पुणे थिएटरमध्ये काम करतोय, तो अनेक गोष्टी नव्याने करतोय, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव, त्यासोबत आशुतोष सर असतील, सिद्धू भैया असतील, काय सांगत होतं? नक्कीच टोटली टीम चांगली आहे. शिवराज वायचळ हा चांगलाच मुलगा आहे. तो आमच्या नाटकात होता, ढॅनटॅडन नाटक केलं त्यांनी, तेव्हा त्यात तो होताच. पण तितका अपग्रेड झाला, इतका हुशार झाला तो. आणि ही जी फिल्म त्याने विचारात घेतली, जेव्हा त्याने मला सांगितलं की आपण अशी फिल्म करतोय, तर ती फिल्म ही फिल्म मलाही वाटलं होतं की हा अशा रोलसाठी पण मला विचारेल, कारण ही फिल्म जी आहे ना ही कुणा एका माणसाची नाही आहे. आमच्या पिक्चरमध्ये, ज्या फिल्ममध्ये जेवढे बाकीचे आर्टिस्ट म्हणतील ना, सगळेच नावाजलेले असून सिद्धार्थ असले, आशुतोष सर असतील, रोहिणी, प्रत्येकाचं एक म्हणणं आहे चांगलं, त्या सगळेच मेन रोल मध्ये वाटतात असे. त्यामुळे असं वाटत नाही की मला कुठे एवढाच रोल आहे, त्याला एवढाच रोल, असं नाहीये. गोष्टच मेन आहे ती. त्यामुळे गोष्ट अशी आणणं, आणि म्हटलं तरी गोष्ट डॉक्युमेंटरी होऊ शकली असते, पण त्यांनी त्याचा ड्रामा मस्त प्ले केलाय. त्याने तो प्रत्येक सर्वसामान्य माणसाला रिलेट होणारा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप बरं वाटतं की मला ही फिल्म मिळाली. तुम्ही अस्तित्वाच्या वेळी पण असा एकदा उल्लेख केला होता इंटरव्ह्यू मध्ये माझ्या, आणि तुम्ही म्हटलेलं की असे रोल माझ्याकडे येणं हेच माझ्यासाठी कौतुकाचं आहे, आणि नवीन पिढी माझ्याकडे अशा नजरेने पाहते. बरं, तर खरंच भारी वाटतं काही नवीन पिढी आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहते. अगदी, कारण आमचं कसं मी विनोदी पिक्चर करत गेलो, सगळं लोक माझे चित्रपट पण तसेच यायला लागले विनोदी, आणि मी करत गेलो. शेवटी व्यवसाय आहे, मी व्यवसाय पत्करलाय, त्यामुळे मला ते करणं पण गरजेचं होतं. पण त्यासोबत नाटकांचे शो करत होतो सगळं, आणि एक जरा वेगळा विचार, एक वेगळा विषय, एक वेगळं नाटक माझ्याकडे जेव्हा आलं अस्तित्वासारखं, आणि त्याचे जे प्रयोग सुरू झाले, ते बऱ्याच लोकांना ते भावलं. अरे हा वेगळं असं करू शकतो, कारण ह्याच्या आधी मी सिरियस पिक्चर मध्ये केलेत की काम. एक्झॅक्टली, जिंक मध्ये केलंय, शिक्षणाच्या आईचा मध्ये केलंय, वन रूम किचन मध्ये केलंय, क्षणभर विश्रांतीमध्ये केलंय, वेगळे रोल केले होते, पण ते लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. पण हे नाटक ज्या पद्धतीने ह्या वर्षभरात एवढे बक्षीस मिळाली, आणि ते नाटक जसं पटपट त्या तरुण पिढीला पर्यंत पोहोचलं, आताचे जेवढे तरुण दिग्दर्शक वगैरे आहेत, लेखक आहेत, ते ना माझा ह्या अनुषंगाने आता विचार करायला लागलेत की अरे यांना आता याला ह्या कॅरेक्टर मध्ये बसून आपण वर्क करू शकतो. डेअरिंग मी एकटाच घेत नाही, समोरची माणसं माझ्या बाबतीत डेअरिंग करतात, तर मला अजून बरं वाटतंय. म्हणजे माझ्या आयुष्याला मी 17-18 पर्यंत, 16-17 पर्यंत पिक्चर थांबवलं होते मी, मोजकेच करतो, वाटलं तर नाही तर मी थांबवलं होते. पण हे असे आता काही फिल्म्स आहेत ना, त्यामुळे माझ्या करिअरच्या दृष्टीने पण मला आता कळायला लागलं की आता थांबायचं नाही. पण मला एक सांगा ना, म्हणजे आताच्या दिग्दर्शकांमुळे, म्हणजे आपण तो विषय घेतला म्हणून शिवराज असेल किंवा नवीन दिग्दर्शक असतील, दशावतार फिल्म केली, पण कुठे कुठे तुम्हाला पण आता एनर्जी मिळते का की हे वेगळं पाहतात, प्रश्न लेट्स डू इट, असं होतं का? आता जे मी फिल्म्स केलेत ना, तसं म्हटलं तर 1 मेला येते आपली, आता थांबायचं नाही. 16 मेला येते आमची बंजारा, बरोबर, शरद पोंक्षापला आहे मित्र माझा, त्याच्या मुलाने डिरेक्ट केले. त्यांनी जेव्हा मला गोष्ट सांगितली, मला खूप आवडलं. काय मुलं काय काय विचार छान करतात ना. एक्झॅक्टली. आणि नुसतं तो जो ट्रॅव्हलॉग आहे तुमच्या, मस्त आहे, ती पण गोष्ट छान आहे. त्यांनी वेगळ्या धाटीने माझ्याकडे काम करून घेतलं. दशावतार सारखी एक फिल्म आहे, त्याच्यात मी मेन रोल मध्ये नाही, मी पावडा कलाकार आहे. दिलीप प्रवळकरांचं मेन रोल आहे, तर दिलीप भाईने तर अफलातून काम केलंच आहे. पण ती दिग्दर्शक सुबोध खानविलकर आणि त्याची ते सुजय हंडे आणि सगळी ती टीम आहे त्यांची, मस्त मुले राहतात त्याची, आणि छान विचार करतात आपल्याबद्दल. आणि मी पण त्यात निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय, भले मी पाहुणा कलाकार असेल, पण मला असं वाटतं की ती माझी फिल्म आहे. आता त्याचं पण प्रमोशन मी त्याच ताकदीने करणार का, तर फिल्म महत्वाची आहे, नॉट ओनली किंवा मीच मला रोल कमी आणि मी असं का करतो, असं काही नाही. आता थांबायचं नाही, फिल्म महत्वाची आहे, बंजारा फिल्म महत्वाची आहे. त्या आता पण फिल्मला महत्व देऊ, जेणेकरून ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते, आपोआप आपण हिट होणारच ना. आणि वेगळं काय ते करायला मिळते याचा पण आनंद आहे ना. पण मला सांगा ना, म्हणजे सिद्धूभाईंसोबत तुम्ही अनेक कामं केलीत, पण आशुतोष गोवारीकरांसोबत काम करणं, आणि मला भारी काय वाटतं की इतका मोठा दिग्दर्शक
पण आपली दिग्दर्शनाची पूर्ण तो एक एक त्याला म्हणतो ना की तो पाटी बंद करून टाकली आणि त्यांनी त्या दिग्दर्शकाला आपल्या स्वतःला असाइन केलं. हे किती महत्वाचं आणि किती शिकण्यासारखं हो. पण आहे एवढा हिंदीतला एवढा मोठा दिग्दर्शक आहे ज्याची फिल्म ऑस्कर पर्यंत गेली आहे. तीच येणाऱ्या नवीन मुलावर तो माणूस एवढा विश्वास ठेवू शकतो, ही मोठी गोष्ट आहे. कारण अर्थात गोष्ट चांगली आहे पिक्चरची म्हणून त्यांनी विचार केला असेलच, पण प्रत्येक शॉटच्या वेळेस त्यांनी एकदा पण असं सांगितलं नाही की अरे हा शॉट इथून नका लावू, इथून लावू काय. कधीच नाही. मनात आलं तरी असेल ना कधीतरी तेव्हा असं, किती वेळा आला असेल, का नाही येणार आपल्याला पण वाटतं ना कधी, पण नाही Exactly. कधीच नाही. जसं शिवराज सांगत तसं आशु सर करत होते, हा त्यांचा मोठेपण आहे. आणि त्यांनी छान व्यवस्थित स्वतःला त्या रोल प्रमाणे ती शिस्तबद्ध शिक्षक शिस्तबद्ध अधिकारी आणि त्यांनी व्यवस्थित केलंय. पण तिथे कुठेही मी आशुतोष गोवारीकर आहे कुठेच दाखवलं नाही. हा मोठेपण आहे. आमच्या बाकीच्या सगळ्या टीम बरोबर त्यांनी सगळ्यांना सामावून घेणं, सीन रिहर्सल करणं, म्हणून स्वतःबद्दल व्यवस्थित म्हणजे कुठेही मला ते दिग्दर्शक म्हणून दिसले नाही. मला एक ऍक्टर म्हणून समोर दिसले आणि सिनियर ऍक्टर पण नाही, आपल्याच ह्याच्यातला असलेला ऍक्टर म्हणून दिसले. ही गोष्ट त्या वाखाणण्यासारखी आहे. अशा लोकांकडून आपण पण शिकायला पाहिजे की बाबा कसं राहायला हवं. आपला जो तोरा मोठा करत आपण पुढे जाणं चुकीचं आहे. समोरच्याला पण रिस्पेक्ट देणं. अर्थात ती कलाकृती असतो. कलाकृती तो लहान मुलगा करते का मोठा मुलगा करते समोर डिरेक्ट, पण ती कलाकृतीला तो महत्व देणं. रंगभूमी असेल ते तुम्ही कधी कमी केलं नाही. नवनवीन नाटकं तुम्ही आणले, अस्तित्वासारख्या नाटकात तुम्ही म्हणताच आहात. तर हे नाळ आहे तरी काय जी तुम्हाला पुन्हा एकदा त्या स्टेजवर आणते. आणि एवढ्या वर्षानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुम्ही 3 नाटकं सलग एका दिवशी केलेली आहेत, अजूनही पोटात गोळा येतो का आणि तो यायलाच हवा का बरोबर काय? एक तर पुन्हा एकदा रंगभूमी हा शब्द नाहीच आहे, कारण मी सोडली रंगभूमीवर थांबलोच थांबलोच इकडे पण आता थांबायचं नाही. 93 पासून मी ऑल द बेस्ट आमचं 93 ला आलं. त्याच्या आधी 85 पासून मी शाहिरांकडे होतो. शाहीर साहेब आणि पार्टीमध्ये, आणि माझी कुठलीही मुलाखत शाहीर साहेब पार्टी, शाहीर सोबे आणि त्यांची फॅमिली, आणि अर्थात आमचा मित्र जे बुजुर्ग मोठ्या भावासारखे म्हणजे विजय चव्हाण, विजू मामा यांच्याशी पूर्णच होऊ शकत आहे. अर्थात लक्षा मामाचा तेवढाच माझ्यावर अधिकार आणि हात होताच, नो डाऊट. तर नाटकाचं म्हणशील तर न थांबल्यामुळे मोजकीच नाटकं केली मी, पण रंगदेवतेचा आशीर्वाद असेल की मला ना सगळी चांगली नाटकं मिळाली आणि प्रत्येक नाटकात मी अपग्रेड होत गेलो. एखाद दुसरं नाटक जरा इकडे हल्लं असेल, अदरवाईज माझं म्हणजे 9 का 10 नाटक हे सही रे सही आहे. ज्यांनी कुठे मला घेऊन गेलो. रसिक आजही त्याचे प्रयोग हाऊसफुल जातात. 23 वर्ष एखादं नाटक चालणं सोपी गोष्ट नाही आहे. अर्थात सगळं रसिक प्रेक्षक आणि केदारने हा विचार केला माझ्या बाबतीतला आणि मला चांगला रोल मिळाला. मी स्टँड झालो सहीने. त्यामुळे नाटकाला गॅप देऊ शकत. आज 23 वर्ष आले. इन बिटवीन मी परत बोरूची मावशीचं करायला घेतलं, कारण विजू मामाला आम्हाला ट्रिब्यूट द्यायचं होतं. कारण ती व्यक्ती गेली नाही होत, आमच्या बरोबरच आहे, हे मला कुठे दाखवू शकतो मी. पण तुमच्या आयुष्यात मोठं वाटत. अरे खूप मोठा. त्या माणसाला शिल्पनेक्षा छोट्या भावासारखं त्यांनी स्टेजवर सांभाळलंय मला. त्यामुळे ती व्यक्ती इथे आहे. माझ्याच नाही, केदारच्या पण हृदयात आहे, अंकुशच्या हृदयात आहे. आमची ती का मैत्रीमध्ये त्या व्यक्तीचा पण मोठा हात आहे. तर ते मुरुजी मावशी शो केले, ते पण चांगले चालायला लागले. आता परत श्रीमंत दामोदर पंताचे शो चालू आहेत. ते मी 50 म्हटलं होतं खरं, पण मला नाही वाटत मी 50 म्हणून थांबेन, कारण खूपच रिस्पॉन्स तगडा येतो एकदम आणि लोक ते नॉस्टॅल्जिया घेऊन बघायला येतात. त्यामुळे मी कदाचित आता 50 म्हणतो, पण ते 50 नाही, त्याच्यामध्ये वाढवणार शो. आता जाहिरातीमध्ये ते 50 आकडा आता मी काढून टाकणार. कारण आपण कोणाची लोकांची दिशाभूल करतो असं नको वाटायला. अपेक्षा माझी तीच होती की 50 करूयाची प्रयोग, पण ते नाही होणार. ते आता जरा वाढवेन मी ते आता. तर हे नाटक अस्तित्वासारखं नाटक माझ्याकडे आलं, जे मी माझी इच्छा होती करायची, करणार. तुमचं कोणतरी वेगळं करणार होतं ना ऍक्च्युअली अविनाश डारकर करणार होता. त्यानेच मला सांगितलं होतं की जरा ऐकून घ्या, आपण करूया, तू प्रोड्यूस कर. म्हटलं चालेल. मग चिन्मयी सुर्वे तिने पण मला सांगितलं होतं. पहिलं रिडिंग मी ऐकलं आणि मला पण आवडलं. पण बॅड लक बिचारा आमच्या अविनाशचं की त्याच्या सिरियल्स चालू होत्या, एकाला 2 सिरियल चालू होत्या, त्याला ना मिळत नव्हतं. आणि त्याला बोलतो मला ते नाटक काय रोल आहे म्हणलं, मला तू कर. अरे म्हणून माझ्या त्याच्या धाटणीचा रोल नाहीये, मी करत विनोदीच करतो नवीन नाटक. तो नाही, पण माझा असं मग दिग्दर्शकाला सांगितलं होतं, कारण त्याचं पहिलं नाटक होतं स्वप्नीलचं. तर त्याची इच्छा होती की सर तुम्हीच करा म्हणून. म्हटलं करूया आपल्या पद्धतीनं. आणि अर्थात त्यांनी परत आता आपण येतोय, ती गोष्ट महत्वाची आहे, लिखाण महत्वाचं आहे. ते लिखाण त्या अस्तित्वाचं छान त्यांनी लिखाण केलं आणि बस मग ते नाटक आलं आणि तेही ह्या वर्षातलं सगळ्यात बेस्ट नाटक आणि
जो 24 का 26 बक्षीस आहे या वर्षातली. त्याने माझा फायदा झाला पिक्चरमध्ये. ते आता पिक्चर यायला लागले तर आता कुठे असे विनोदी पिक्चर कोणी येत नाही. आधी यायचे, आता वेगळे पिक्चर घेऊन येत आहेत. म्हणजे ते पण कुठे ना कुठे रंगभूमीमुळे. हा, तर हा बघा, म्हणजे रंगभूमी सोडली नाही, सोडू शकत नाही. उद्या पिक्चर वाटलं मला परत ब्रेक घ्यायचा, थांबू शकतो. जर नसले चांगले पिक्चर तर थांबूया, काय काही आहे. पण नाटक मात्र मी थांबू शकत नाही. तर नाटकावर तेव्हा पहिला जीव होताच Exactly. आणि तो आयुष्यभर आहे. पण मला एक सांगा ना, म्हणजे अजूनही त्या दिवशी जेव्हा राजसाहेब त्या प्रयोगाला आलेले, त्या प्रयोगाला पण टाळ्या येतात. आज प्रत्येक गलगले आले की टाळ्या येतात. तुमचे तिन्ही भूमिका लोकांना प्रचंड आवडतात. किती भारी वाटतो कलाकार म्हणून. अर्थात बघ, लोकांच्या टाळ्या, आणि आपण त्यासाठीच तर घडत असतो ना, स्वतःला घडवत असतो की मी केलेल्या चीजचं कौतुक व्हावं. माझ्यासाठी लाफ्टर्स म्हणजे हशा आणि टाळ्या माझ्यासाठी आशीर्वाद आहे. जसा पाऊस पडतो आणि थटाथट पडतो, पण कोणालाही त्रास न देता आनंद देऊन जातो, तसं मला नाटकाच्या होती प्रत्येक वेळेस टाळ्या शिट्ट्या ज्या येतात तर तोच गडगडाट असतो हास्यांचा, आणि तो गडगडाट मला अनुभवायला खूप आनंद येतो. म्हणजे ह्याच्यासाठी केला होता अट्टहास. आनंद होणारच प्रत्येकावर, पण मला कौतुक ना रसिक प्रेक्षकांचं वाटते. रसिक प्रेक्षकांनी नाटकाकडे कधी पाठ नाही केलं. इतकी वर्ष नाटक परंपरा इतकी वर्ष चालते रसिकांच्या प्रेमामुळेच. नॉट ओनली भरत जाधव वगैरे नाही, आधीपासूनची नाटकं घे, ही लोकांनी डोकर घेतले. आपल्याकडे तो सांस्कृतिक ठेवा आहे की नाटक म्हणजे अजूनही पुण्यात वगैरे, मुंबईत पण काही ठिकाणी ना लोक फंक्शनला म्हणजे सणाला कसं नटून लोक येतात, तसं नाटकाला येतात. अजून काय काय पाहिजे आपल्याला. आश्रय दिल्यामुळे हे नाटक चांगलं चाललंय, नाटक इंडस्ट्री चांगली चालली. माझ्यासारख्या माणसाला पण नाटक सोडं असं वाटत नाही. आश्रय मिळतोय रसिक प्रेक्षकांचा आणि आनंद मिळतोय. बघ ना, नाटकाचं तिकीट 500 रुपये असतं. हो, सिनेमाचं तिकीट 120 130. लोक तरी पण सर्वसामान्य फॅमिली येतात नाटकाला. आणखी काय म्हणशील तू? बस एवढं चांगलं मिळालं तर आपण ते थांबवणं आणि कमी करणं चुकीचं आहे. एवढं त्याचा आनंद, मी त्याचा आस्वाद घेतोय प्रत्येक वेळेस. या सगळ्यानंतर मैत्री जी आहे ती तुमच्या आयुष्यात फार महत्वाची आहे. मग ती मैत्री म्हणजे तुमची केदार सरांची ना अंकुश सरांची. आम्ही जेव्हा एकांकिका वगैरे कॉलेजला करायला तेव्हापासून आम्ही तुमच्या सगळ्यांचे किस्से ऐकले. त्यावेळीपासून ही मैत्री आजपर्यंत ती परिवार आहे, ती अशी एक अभिमान, एक आनंद, एक सॅटिस्फॅक्शन आहे तरी काय या मैत्रीचं? अभिमान, आनंद, सॅटिस्फॅक्शन म्हणण्यापेक्षा आधार. काही नसताना पण आम्ही होतो. आज प्रत्येकाची गाडी, प्रत्येकाकडे घर आहे, प्रत्येकाचा संसार आहे. त्यातही सगळं करून देखील एकमेकाला फोन करून भेटणं क्वचित भेटतो. आता पहिल्यावर नाही भेटलं, पण एक आधार असतो की माझे घरचे लोक माझ्यासोबत आहेत, तसं बोलतोय माझे मित्र माझ्यासोबत आहेत. कधी कुठेही केव्हाही कधी काही कर, तू काही चुकलं असेल तर कार्पडात पाडणार पण हेच मित्र आहेत. काही चांगलं केलं तर शाबासकी देणार पण हेच मित्र आहेत. आणि काय करायचं आणि काय करू नये हे सांगणार पण हेच मित्र आहेत. आणि इथपर्यंत करिअरला मोठं झालं त्याला कारण पण हेच मित्र आहेत. त्यामुळे ही मैत्री आमच्यासाठी जिथे कुठेच व्यवहार आम्ही आणला नाही, फक्त आणि फक्त निखळ मैत्री ठेवली. म्हणजे आम्ही काही नसताना, एकांकिकावर करत असताना मी माझ्या आई वडिलांना सांगायचो की मी केदार अंकुश बरोबर आहे, तर ते बिंदास असेल, त्या हरकत नाही. जा केदारच्या घरी पण केदार सांगायचा की भरत अंकुश बरोबर आहे, विश्वास. अंकुश त्याच्या घरी सांगायचा की मी केदार बरोबर आहे, विश्वास. आज आमच्या फॅमिलीज आहेत. आज आमच्या बायकांचा विश्वास आहे की हा यांच्या मैत्रीच्या मध्ये यायचं नाही. वाव, क्या बात आहे सर. मुंबई एक प्रेम, तर दुसरं कोल्हापूर. आता कोल्हापुरात तुम्ही असता, सो कोल्हापुराचं काय हवा वगैरे त्याच्यावर सांगा ना. मला काय वेगळंच आहे ना, सगळं नाच वेगळा आहे. मुंबईचा नाच वेगळा, टू थिंग्स ऑफ मुंबई अँड टू थिंग्स ऑफ कोल्हापूर. सर कम सांगतो, मुंबई आहे, जिथे माझा जन्म झालाय, जिथे करिअर झालाय. मुंबईने खूप दिलंय, पण आपली जड जिथे असतात ना, ते म्हणजे आपलं गाव. त्या गावाला पण कमी लिहून झालं. त्या काय माझ्या आई वडिलांना तिकडचे जड आहेत. म्हणजे मुंबईत जन्म झाला तरी दरवर्षी कोल्हापुरात जाणं असायचंच आमचं. आमचं स्वतःचं काही नव्हतं, पण पाहुण्यांकडे जाऊन राहायचो आम्ही. ती मुळं पण मेन आहेत ना. आपण आपली मुळं पण जपली पाहिजे आणि आपले कर्म पण जपले पाहिजेत. तर मला असं वाटतं की कर्म करतोच आहे, करत राहणारच पुढे. पण तो स्पीड होता माझ्या कामाचा मुंबईतला, तो एक सर्टन एज नंतर पुढे थोडंसं कमी करणं गरजेचं होतं. म्हणून गावी जाणं. आणि गावी जरा इमोशनल काढ होतं माझं. लॉकडाऊनच्या वेळेस म्हणजे आधी वडील गेले होते, नंतर लॉकडाऊन झाल्यानंतर मग आई गेली. त्या मधल्या पिरियडमध्ये मी आई सोबत होतो. तर तिला पण असं वाटत होतं की
तू इथे राहा ना, मग ह्या गावचं घर जे आई वडिलांसाठी आम्ही घेतलं होतं म्हटलं, ही कोणाचं इथे कोण राहणार आमच्या नंतर, तर कसं बरंच आहे काय ते. मग ते आईच्या काही इमोशनल गोष्टीमुळे माझं कोल्हापूर राहणं आणि मी बायकोला आणि मुलांना त्यांची तयार झाली की आपण राहूया कोल्हापूर. बस मध्ये काहीतरी असं काहीतरी कुठे बोलवलं ट्रोलिंग मध्ये की मुंबईला विसायला काय दिला वगैरे, तर त्याला ना ऐका की त्याला आणखीन कुठलं तर दुसरंच आमच्याच कुठे करतात एकमेकाला उत्तर देतात. त्याला अरे तू कोल्हापुरातच गेलाय, महाराष्ट्रात आहे, तू काय पाकिस्तानला गेलाय काय, तुमचं तुम्ही बघा. अरे देवा, काय बोलायचं. अरे आपल्या मातीचा प्रत्येकाला अभिमान असावा. Exactly. म्हणजे काय मुंबईची माती वेगळी आणि गावची माती वेगळी असते वेगळीच आहे, right आहे. दोन्ही मातीला शेवटी मातीला सलामच असतो, पण जी मुळं आहेत आपली ती पण जपली पाहिजेत. तो पण ओढा पाहिजे. आता ओढा आहे म्हणजे मुंबईतलं घर मी अजून विकलेलं नाहीये, तर मुंबईत पण असतो मी, कोल्हापुरात असतो, काम पण करतो, जरा आराम पण करतो आणि माझं गावचं वडापाव पण खातो, तिकडं मिसळ मटण ते पण करतो. कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय. मला सगळेच मी खूप असं हे असतो की या ठिकाणचं हे चांगलं आहे, त्या ठिकाणचं ते चांगलं आहे, त्या अमक्या ठिकाणचं ते चांगलं आहे. तर मी कधीच महाराष्ट्रात कुठल्याच गावाला किंवा कुठल्या शहराला कमी लेखत नाही, कारण नाटकाचे दौरे खूप केले तुम्ही. त्यामुळे मला त्या गावाची त्या गोष्टीची टेस्ट, तिथली बोलीभाषा हे मला खूप आवडतं आणि मी मजा करतो ते. मी नाटकाचे दौरे धमाल करतो. तसं माझं कोल्हापूर आहे, स्वतःचं गाव आहे, ती वेगळी हवा आहे, एक वेगळा चार्ज होतो. आणि गावी असल्यामुळे काय होतं, आमचे सगळे आपतेष्ट नातेवाईक यांना पण मला भेटता येतं, आदरच भेटता येत नाही आपल्याला, त्यामुळे ते अटॅचमेंट असतं गरजेचं आहे. तर शेवटचे 2 प्रश्न, त्याच्यातून पहिला प्रश्न, कारण आपण आता दादरला आलो आहोत आणि थोड्याच वेळात आता दुसरा कडे पण जायचं, कारण आता थांबायचं नाहीये, त्याच्यामध्ये जेवायचं पण आहे ना, जेवायचं पुढे शोला जायचं, पनवेलला शो आहे. पण या सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलं जेव्हा मला ब्रेक घ्यायचा होता तो ब्रेक घेतला. असं ब्रेक घेत असताना बरं आता मनात काय ठेवावं लागतं कलाकार म्हणून, की ह्या ब्रेक घेतल्यानंतर आपलं पुन्हा काम सुरू होणार आहे किंवा काय, स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स आणि तेवढाच. बस आपण हे बघा, कामाने मोठे झालेत ना, हा मग तुला थोडा श्वास पण घ्यायला पाहिजे ना, तो श्वास घ्या. जेव्हा आपण बॉलिंग करतो किंवा दुसरी ओव्हर किंवा तिसरा बॉल जर अजून चांगला टाकायचा असेल तर अजून 2 बॉल मागे जातो ना, परत थांबतो जोरात. बस तुम्हाला कुठे थांबायचं कळायला पाहिजे आणि परत कुठे चालू करून आता थांबायचं नाही माहिती, हे पण कळायला पाहिजे. त्यामुळे आपण करतो आणि काम आहे शेवटी. माझं म्हणणं काय, बघ करिअर आणि हा भाग नंतर ठेवा, तो लोकांना आवडेल नाही आवडेल त्याच्यावर आपलं करिअर, हा महत्वाचा भाग जरी असला तर एक समाधान म्हणून पण गोष्ट आहे ना, की आपण हे काम केलं म्हणजे नाही चाललं हरकत नाही, पण काम केल्याचा आनंद मला मिळाला. मी कामात जर आनंद शोधला ना किंवा सगळ्यांनीच, तर ते आपोआप तुमच्याकडे यशाकडे नेते. मग आपण त्याचे ते वजन तागडी घेऊन बसायला नाही पाहिजे आपल्याला, यात किती ग्रॅम मिळालं त्यात किती किलो मिळालं, काही गरज नाही. पण आपलं काम करायचं, बस काम करा, कामाला न्याय द्या. लोक ठरवतील तुम्हाला कुठपर्यंत ठेवायचं आहे नाही, आणि लोकांना आवडलं चांगलं आहे, नाही आवडलं तरी चांगलं आहे, पण आपण करतोय त्यातला तर आनंद घ्या. नॉट ओनली की ऍक्टिंगचं म्हणतोय मी, प्रत्येक म्हणजे तुझ्या मार्फत मी सगळ्या वर्कर्स ह्या लोकांना सांगू शकेन की कुठल्याही तुम्ही प्रोफेशन मध्ये असाल, तुमचा एम असेल तर पहिलं ते एम कराच, पण एम समोर ठेवून कराच, पण त्या गोष्टीचा आनंद घेत पुढे जा. तो शेवटचा प्रश्न असा आहे की कलाकार म्हटलं तर आपण कोणाला इन्स्पायर करत होतो. तुम्ही आताच विजू मामांचं नाव घेतलं, तुम्ही लक्षा मामांचं नाव घेतलं, सगळ्यांचं नाव तुम्ही घेताय. जर तुम्हाला मी एक संधी दिली की तुम्ही एक दिवस निघालात कुठेतरी ड्राईव्हला आणि तुम्हाला कोणाला तरी या सीटवर बसवायचंय आणि त्यासोबत निखळ गप्पा मारायची, ती व्यक्ती कोण असेल आणि का? माझे वडील. कारण आपण बोललोच नाही वडिलांशी जास्त, प्रेम खूप केलं त्यांनी, मी पण. कसं आता मी पण काम करतोय ना, माझ्या मुलांना पण वेळ तसा कमी द्यायचा. माझ्या वडिलांनी मला त्या सगळ्यांना संसार मोठा करताना वेळ कमी दिला असेल, त्यांनी त्यांचे काय काय केलं फक्त आपण ऐकू नये, पाहू नये, पण गप्पा कुठे झालेत. तर ते मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट आहे. तू म्हणतो ते हा विचार पण येणं चांगली गोष्ट आहे. चला गप्पा मारायला माहिती आहे आपल्याला समोर कोण नाही, गप्पा पण होणार नाहीत. खूप खूप धन्यवाद भरत सर, थँक्यू सो मच. मला नेहमी हा इंटरव्ह्यू करायचा होता आणि आज तो पॉसिबल झाला. होप तुम्हालाही आवडला असेल. थँक्यू सो मच माझी गप्पा मारल्याबद्दल. आणि सर, कारण हा शोची सांगता करायची आहे, जर या गाडीत आता तुम्ही बसलात आणि आता थांबायचं नाही बद्दल जर गलगले बोलले तर कसे बोलतील? अरे गलगलच्या एका शब्दातच आहे, गलगले निघाले. निघाले म्हणजेच थांबायचं नाही.